श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव महागौरी नमः. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. मैत्रिणींनो, 11 ऑक्टोबर 2024 शुक्रवार महाअष्टमी, महादुर्गा अष्टमी. अत्यंत प्रभावशाली उपाय भगवान शिवशंकर आणि माता दुर्गेचे. मैत्रिणींनो, अष्टमीचा उपवास जो आहे तो आपल्याला 11 ऑक्टोबर 2024 रोजी शुक्रवारी धरायचा आहे. आता अष्टमी तिथी जी आहे ती 10 ऑक्टोबर 2024ला दुपारी 12:31 सुरू होत आहे. मग तुम्ही म्हणाल की अष्टमी तिथी तर 10 तारखेला सुरू झालेली आहे, मग आपल्याला 11 तारखेला अष्टमीचा उपवास कसा करायचा? कारण आपण काय करतो, जी तिथी सूर्याने बघितलेली आहे त्या तिथीला आपण मान्य धरतो आणि त्या तिथीला उपवास व्रतवैकल्य उपाय करत असतो. उदय तिथीनुसार आपण उपवास व्रतवैकल्य 11 तारखेला ती तिथी सूर्याने बघितलेली आहे ती उदय तिथीनुसार आहे. कारण 11 तारखेला अष्टमी तिथी दुपारी 12:06 संपत आहे, म्हणजे दुपारी 12:06 11 तारखेला अष्टमी आहे. तर आपल्याला 11 तारखेला अष्टमी ही करायची आहे. आध्यात्मिक आणि पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने चामुंडा या राक्षसाचा वध केला होता, त्यामुळे या तिथीला विशेष असे महत्त्व आहे. असे मानले जाते की जो कोणी या दिवशी माता दुर्गेची खऱ्या मनाने भक्तिभावाने पूजा आराधना करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच भगवान शिवशंकरांची सुद्धा मनोभावे पूजा आराधना केल्याने त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व संकट दुःख दूर होते. या काळात अष्टमी तिथीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी माता दुर्गेचे 8वे रूप गौरीचे पूजा केली जाते. महागौरीचे स्वरूप पूर्णपणे गौरी असल्याने नावावरूनच स्पष्ट होते. त्यांची तुलना शंख, चंद्र आणि कुंडातील फूल यांच्याशी करण्यात आले आहे. अष्टवर्षा भावरी म्हणजे तिचे वय 8 वर्ष मानले जाते. त्यांची मुद्रा संपूर्ण अतिशय शांत आहे. महागौरीने शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली, यामुळे त्यांच्या शरीर काळे झाले. परंतु त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन भगवान शिव आणि त्यांचे शरीर गंगेच्या पवित्र पाण्याने धुवून तेजस्वी केले. त्यांचा रंग गोरा झाला, म्हणून तिला महागौरी म्हटले जाते. ती फलदायी असो, तिच्या पूजनाने भक्तांच्या सर्व अशुद्धी धुवून जातात, पूर्वसंचित पापांचाही नाश होतो. महागौरीची पूजा आणि उपासना लाभदायक आहे. त्यांच्या कृपेने अलौकिक सिद्धी प्राप्त होते. महागौरीचे वाहन बैल आणि शस्त्र त्रिशूळ आहे. या काही विशिष्ट उपायाने तुम्ही माता दुर्गेला प्रसन्न करून तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकता. दुर्गा अष्टमी हा नवरात्री आणि दुर्गा उत्सवाचा 8वा दिवस आहे, जो भारताच्या विविध भागामध्ये साजरा केला जातो. या दिवसाचे श्रेय देवी आदिशक्तीला दिले जाते. दुर्गेचा अवतार जो शाश्वत शक्तीचे प्रतीक आहे आणि वाईटांवर चांगल्याचा विजय मिळवणारी ही आदिशक्ती आदिमाया आहे. अश्विन महिन्यातील महालयापासून सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या 8व्या दिवशी दुर्गा अष्टमी साजरी केली जाते. दुर्गा अष्टमी चंद्रचरणातील शुक्ल पक्षात येते. दरवर्षी तो सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात साजरा केला जातो. दुर्गा अष्टमीला लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही काही शिवपुराणानुसार घरच्या घरी करावयाचे प्रभावशाली उपाय करू शकता. यामुळे घरात पैशाची कृपा होते, सुख समृद्धी नांदते. याशिवाय तुमचा मानसिक त्रासही दूर होईल. आपल्या सर्वांना नेहमी असा प्रश्न पडत असतो की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काही उपाय करावेत की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील. आणि आपण खूप काम करतो तसा पैसाही आपल्या घरात येत असतो, पण तो पैसा स्थिर राहत नाही. लक्ष्मी घरात येण्या अगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात. आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहावी किंवा लक्ष्मी प्राप्त कशी व्हावी याविषयी थोडी माहिती आणि उपाय पाहणार आहोत. चला तर मग या काही उपाय आणि काही नियम जे पाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील. दुर्गा अष्टमी व शुक्रवार हा वार महालक्ष्मीला समर्पित आहे आणि यावेळेस अष्टमी ही शुक्रवार येणार आहे. या दिवशी केलेला काही उपाय तुम्हाला घरच्या धनाची कृपा आणते. जे लोक आर्थिक समस्या त्रस्त आहेत त्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही, अशा लोकांनी दुर्गा अष्टमीला काही उपाय करावेत. या उपायामुळे अनेक अडचणींचे सामना करून समाधान मिळेल. वास्तविक दुर्गा अष्टमी किंवा शुक्रवारचे हे उपाय तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि तुमच्या आर्थिक नुकसान
कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. नंबर 1, एकाक्षी नारळाने लक्ष्मीची पूजा करा. आई लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप आवडतो. त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजे लक्ष्मीला एकाक्षिणीला नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते. तर हा नारळ तुम्ही घरच्या लक्ष्मीला अर्पण केला तरी सुद्धा चालेल. तसेच हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्त होते. तुमची कोणतीही इच्छा असो, मनातील इच्छा पूर्ण होते व लवकरात लवकर अखंड लक्ष्मी आणि वैभव प्राप्त होते. त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय करू शकता. हा उपाय केल्याने घरामध्ये सुख समृद्धी तसेच लक्ष्मीची प्राप्ती अवश्य होते. 2, दुर्गा अष्टमीच्या शुक्रवारी संध्याकाळी लक्ष्मी स्तोत्राचे मनोभावे पठण करा आणि शुक्रवारी संध्याकाळी लक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्यानंतर हे एक अतिशय महत्त्वाचे आणि प्रभावशाली स्तोत्र आहे की याचे पठण केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात. या स्तोत्रामुळे संकट दूर होतात, धनप्राप्ती होण्यास मदत मिळते. या स्तोत्राचे पठण केल्याने देवी लक्ष्मी अपार कृपा प्राप्त करते. 3, श्रीयंत्राची पूजा करताना शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता. यावेळी तुपाचे 8 दिवे लावावे, गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जाळावी आणि मखाण्याची खीर अर्पण करावी. या दिवशी आवर्जून मखाना आणि मखाण्याची खीर देवी लक्ष्मीला आवर्जून अर्पण करावे. तसेच कनकधारा स्तोत्राचे पठण करा आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फूल अर्पण करा. शुक्रवारी स्त्री यंत्राची पूजा करून हे उपाय करावेत. 4, पौराणिक शास्त्रानुसार माता दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीचा दिवस खूप खास मानला जातो. अनेक वेळा नियमानुसार विधिवत पूजा करूनही माता भगवतीचा आशीर्वाद मिळवला जातो. नवरात्रीच्या विशेष दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या दुःखापासून मुक्ती मिळवायची असेल तर नवरात्रीच्या 9 दिवसात माता जगतजननी हिरव्या कपड्यात छोटी वेलची दान करा. हा उपाय केल्याने व्यक्तीवर येणारी सर्व संकटे दूर होतात. तर तुम्हाला या दिवसात करायला जमले नसेल तर महाअष्टमी दिवशी शुक्रवारी आवर्जून हा उपाय करावा. या दिवशी हा उपाय केल्याने व्यक्तीवर येणारी सर्व संकटे दूर होतात आणि नवीन नोकरीची संधी उपलब्ध होते. 5, दुर्गा मातेच्या आवडत्या वस्तू या मसाल्याच्या पदार्थामध्ये वस्तू असतात तर दुर्गा मातेला लवंग सर्वात प्रिय वस्तू आहे. नवरात्रीत लवंगाशिवाय दुर्गेची पूजा पूर्ण होत नाही. असे मानले जाते की नवरात्रीमध्ये लवंगाचे काही उपाय केल्यास दुर्गा माता आपल्या भक्तांवर खूप लवकर प्रसन्न होते, तुमची संपत्ती आणि समृद्धी वाढते आणि कुटुंबात सुख शांती वाढते. तर बेलपत्राच्या झाडाखाली प्रदोष काळामध्ये अखंड एक दिवा प्रज्वलित करून त्यामध्ये भीमसेन कापूर 2 वड्या आणि अखंड 2 लवंगा प्रज्वलित करायच्या आहेत आणि दुर्गा स्तोत्राचे पठण श्रवण करावे. मोबाईलवरती ऐकले तरी सुद्धा चालेल, यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतील. 6, नवरात्री जोगवा मागण्याची विशेष पद्धत आहे. 5 घरामध्ये जोगवा मागून त्यात मिळालेले धान्य शिजवून त्या अन्नाचा नैवेद्य दाखवावा. मागितल्यामुळे मनातला अहंकार गळून पडेल, स्वार्थ हा गळून पडेल आणि देवीच्या मनाने शरणागती पत्कराल. मनापासून भक्तिभावाने देवीची श्रद्धेने आराधना कराल. मन हे समाधानी आणि सकारात्मक होईल. 7, बेलपत्राला दुधात बुडवून ओम नमः शिवाय जप करत शिवलिंगावर महाअष्टमीच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी मनोभावे अर्पण करावे. असे मानले जाते की सर्व मनोकामना भगवान शिवशंकर पूर्ण करतात आणि लवकर संतान प्राप्ती होते. तसेच भगवान महादेव आणि पार्वतीला जलाभिषेक करावा आणि माँ दुर्गेला पिवळी मिठाई अर्पण करावी. सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात. हा उपाय घरच्या शिवलिंगावरती किंवा बेलपत्राच्या झाडाखाली शिवलिंग असेल तर तिथे केले तरी सुद्धा चालेल. असा कुठलाही नियम नाही की मंदिरात जाऊनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. 8, अष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेला कुंकुमार्चन करावे. माता तुर्कीचे खणा नारळ आणि ओटी भरावी. तसेच एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असताना भगवान भोलेनाथांना स्मरण करून नमस्कार करून मगच घरातून बाहेर पडावे, ते तुमचे काम पूर्ण होईल. 9, नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तर तुम्हाला नवरात्रीमध्ये करणे शक्य झाले नसेल तर दुर्गा अष्टमी दिवशी आवर्जून त्या दिवशी एक तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा. यामुळे माता दुर्गेचा तर आशीर्वाद प्राप्त होतोच, पण घरामध्ये आणि मनामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश वाढेल. 10, काही शास्त्रामध्ये असे म्हणले आहे की नवरात्रीच्या काळात अविवाहित मुलींना अन्नदान वस्तू दान केल्या माता दुर्गा प्रसन्न होतात. त्याचबरोबर या दिवसामध्ये पुस्तकांच्या दानालाही विशेष महत्त्व असते. तर तुम्हाला आता दुर्गा अष्टमी दिवशी विशेष दान करायचे आहे. एखाद्या मंदिरामध्ये जाऊन दान करा किंवा घरामध्ये बोलावून त्यांना त्या वस्तू भेटवस्तू म्हणून द्याव्यात.
यामुळे जीवनात कधीही दुःखाचा सामना करावा लागणार नाही. 11. गंगेचे पाणी शिंपडणे. मान्यतेनुसार दुर्गा नवरात्रीत 9 दिवस पृथ्वीवर राहते. आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपात वास करत असते. त्यामुळे नवरात्रीच्या काळात घरच्या स्वच्छतेविषयी काळजी घ्या आणि घरभर गंगेचे पाणी शिंपडा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आर्थिक समृद्धी येते. 12. जर तुम्हाला खूप दिवसातून तुमच्या नोकरीची काळजी वाटत असेल, ती माझी नोकरी टिकते की नाही किंवा मला प्रमोशन मिळते की नाही, तुम्ही खूप मेहनत करूनही तुम्हाला अपेक्षित काम मिळत नसेल, तर नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला हा उपाय करायला जमला नसेल तर अष्टमी दिवशी विशेष करून हा उपाय करावा. जी लवंगांची जोडी असते तर ती जोडी त्या व्यक्तीवरून 7 वेळा उतरवून माता दुर्गेच्या चरणी अर्पण करा. असे केल्याने तुमच्या नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी मिळेल. 13. तुम्ही एखादं काम करायचं खूप ठरवता, पण ती स्त्री असो किंवा पुरुष असो किंवा लहान मुलं, शैक्षणिक क्षेत्रातील मुलं, नोकरीतील मुलं असो, त्यांची कामं ठरलेली होत नसतील, तर शारदीय नवरात्रीला महाअष्टमी आलेली आहे. ती शुक्रवारी आलेली आहे. तर माता दुर्गेला पिवळ्या रंगाची साडी मनोभावे अर्पण करावी. या ठिकाणी यथाशक्तीने तुम्हाला ती साडी अर्पण करायची आहे. त्यासोबतच लाल फूल आणि 11 सुपारी अर्पण करा. तसेच घराच्या शिवलिंगावरती नमः शिवाय ओम हा भगवान शिवशंकराचा उलट जप दिवसभर करावा. ते तुमचे काम होऊन जाईल. 14. नवरात्रीच्या महाअष्टमी दिवशी माता दुर्गेला हिरव्या बांगड्या अर्पण कराव्यात. तसेच मनोकामना सांगून देवी मातेला खिरीचा नैवेद्य दाखवावा. विशेष करून मालपुवा हा नैवेद्य दाखवावा. तसेच अष्टमीला शिवपुराणानुसार शमीच्या झाडाच्या पानांनी भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा केल्यास त्यांच्या भक्तांना मोक्ष मिळू शकते. 15. माता दुर्गा माता पार्वती ही शक्ती रुपेरी आहे. तिच्या आशीर्वादाने अशक्य ही गोष्ट शक्य होत असतात. म्हणून कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी नवरात्रीमध्ये यथाशक्ती दान करा. अन्नधान्याची ताट तयार भोजनाचे दान करून देवीचे कृपादृष्टी मिळू शकतात. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि माता दुर्गा कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी मार्ग मोकळे करेल. 16. माता दुर्गा ही अधिशक्ती अधिमाया आहे. सर्व संकटांना मात करणारी अधिमाया आहे. भगवान शिवशंकरांची पत्नी आहे. तर महाअष्टमीच्या दिवशी माता दुर्गेचा 108 वेळा श्री दुर्गाय नमः असा जप करावा. तसेच भगवान शिवशंकरांचा ओम नमः शिवाय हा 108 वेळा जप करावा. मनुष्याला सुख समृद्धीचे वरदान मिळेल. तर तुम्हाला तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती मिळवायचे असेल, संकटापासून मुक्ती मिळवायची असेल, तर दिवसभर नियमितपणे हा मंत्र स्मरण करावा. 17. माता भगवतीच्या पूजेसाठी नवरात्रीचे दिवस खूप खास असतात. या दिवसात माता अंबेच्या 9 रूपांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवसात या महिन्यात पूजा अर्चनासोबतच महत्त्व आहे. या दिवसात या महिन्यात पूजा अर्चनासोबतच दानधर्माचेही विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. या 9 दिवसात काही खास गोष्टीचे दान करायला तुम्हाला जमले नसेल तर अष्टमी दिवशी विशेष करून तुम्ही गरजेच्या वस्तू दान करा. यामुळे व्यक्ती श्रीमंत होऊ शकतो. यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि देवी लक्ष्मी घरात वास करते. 18. महाअष्टमी दिवशी विशेष करून तुम्हाला बेलपत्राच्या झाडाखाली 1 तुपाचा दिवा मनोभावे प्रज्वलित करायचा आहे. तसेच दुसरा दिवा शिवमंदिरात प्रज्वलित करायचा आहे. तर तुम्हाला शिवमंदिरात जाणे जमत नसेल तर घरातील शिवलिंगासमोर केला तरी सुद्धा चालेल. यामुळे तुमच्याकडे पैशाची कमतरता असेल, पैसा येत नसेल, व्यवसायात दुकान चालत नसेल, नोकरी मिळत नसेल, तर हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे. भगवान शिवाच्या आणि माता दुर्गेच्या कृपेने तुमचे काम पूर्ण होईल. 19. अष्टमी दिवशी माता दुर्गेला 108 नारळ मनोभावे अर्पण केल्यास, यथाशक्तीने अर्पण केल्यास इच्छित फळ प्राप्त होते. तसेच अष्टमीला जो एक बेलाच्या झाडाचे फळ असते, बेलफळ, ते फळ भगवान शिवशंकरांना अर्पण करतो त्याला 1000 अश्व मेघ यज्ञ केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते. तर नवरात्रीमध्ये हवन करण्याची खूप मोठी तिथी असते. तर तुम्हाला ते जमले नसेल तर महाअष्टमी दिवशी निदान हे फळ तरी अर्पण करावे. 20. असे मानले जाते की कोणत्या शुभ मुहूर्तावर काळ्या रंगाचा वापर करू नये. नवरात्राच्या पूजेतही काळ्या रंगाचा वापर करू नये. काळा रंग घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो. काळ्या रंगाने मन सतत विचलित होते. म्हणून पूर्ण नवरात्रीत महाअष्टमीला काळ्या रंगाचा वापर करू नये. नंबर 21. नवरात्रीच्या दिवशी किंवा अष्टमीच्या दिवशी देवीला किंवा देवीच्या नावाने एखाद्या सुवासिनीला खणा नारळाने ओटी भरा. देवीची मनोभावे पूजा करून आपल्या कामात यश मिळू दे अशी मनोभावे प्रार्थना करा.
तुम्हाला यश प्राप्त होईल. 22 अष्टमीच्या दिवशी 9 कुमारिका मुलींना केळ आणि गाजर किंवा वेणी अर्पण करावे. यथाशक्ती भोजन द्यावे. माता तुर्कीचा आशीर्वाद प्राप्त होतो. तीळ आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि अडचणींचा सामना करण्यासाठी तिळाचे दान सुद्धा करा. यामुळे मृत्यूची भीती दूर होईल. 23 भगवान भोलेनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर 5 वेगवेगळ्या प्रकारांची महाअष्टमी दिवशी फुले मनोभावे अर्पण करावेत. अष्टमीला भगवान शंकरांना तूप, साखर आणि गव्हाच्या पिठाचा प्रसाद अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. त्यानंतर भोलेनाथांची उदबत्ती व दीप लावून आरती करावी व प्रसाद वाटावा. असे केल्याने शिवाच्या कृपेने तुमचे सर्व संकट दूर होतील. मैत्रिणींनो, व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव महागौरी नमः टाईप करा आणि लाईकही करा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून शेअर करा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद.